स्वराज मराठीमध्ये आपलं स्वागत आहे. सर्वसामान्यांचा आवाज, निर्भीड, बेधडक, स्वराज मराठी. भगवानगड धनंजय मुंडे यांच्या भक्कमपणे पाठीशी महंत नामदेव शास्त्रींकडून निर्दोषत्वाचं सर्टिफिकेट. नामदेव शास्त्रींच्या पाठिंब्यासारखी दुसरी ताकद नाही, धनंजय मुंडेंनी मानले आभार. आरोपींचं समर्थन करणं हे दुर्दैवी. नामदेव शास्त्रींच्या पाठिंब्यावर जरांगेंसह अनेकांची टीका. भगवानगडावर जाऊन धनंजय मुंडेंविरोधातले पुरावे नामदेव शास्त्रींना देणार, दमानिया यांची माहिती. कुंभमेळ्याचा विचार करता नाशिकचं पालकमंत्रीपद आपल्यालाच मिळावं, भाजपच्या गिरीश महाजन यांची अपेक्षा. तर रायगडच्या पालकमंत्रीपदासाठी शिवसेनेचा आग्रह कायम. धनंजय मुंडे आणि सुरेश धस यांच्यात लवकरच पॅचअप होण्याची शक्यता. सुरेश धस आणि धनंजय मुंडेंमध्ये विसंवाद तो दूर करण्याचा आमचा प्रयत्न, चंद्रशेखर बावनकुळे यांचं विधान. राज्यपाल करणं म्हणजे माझ्या तोंडाला कुलूप लावण्याचा प्रकार, ज्येष्ठ नेते छगन भुजबळांचं विधान. राज्यपाल होऊन मी सर्वसामान्यांच्या समस्या सोडवू शकणार नसल्याचं वक्तव्य. शिक्षण मंत्री दादा भुसेंनी अप्रत्यक्षपणे फेटाळली नितेश राणेंची बुरखाबंदीची मागणी. बुरखा घातलेली किंवा बुरख्या विना विद्यार्थ्यांनी कॉपी करणार नाही, यासाठी शिक्षण विभाग दक्ष असल्याचं केलं स्पष्ट. शिंदेंच्या शिवसेनेचे पदाधिकारी अशोक धोंडेंची कार गुजरातच्या भिलाडीतील खणीतून बाहेर काढण्याचं काम सुरू. खदानीमध्ये रंगाचे जॅकेट, हेडफोन सापडले, मात्र अशोक धोंडे अद्याप बेपत्ताच. राष्ट्रपतींच्या अभिभाषणानंतर सोनिया गांधींच्या वक्तव्यावरून वाद. राष्ट्रपती मुर्मूंच्या प्युअर लेडी असा उल्लेख, तर सर्वोच्च पदावरील आदिवासी महिलेचा अवमान, मोदींचा हल्लाबोल. जेबीएचा पुण्यातील तिसरा आणि राज्यातला चौथा बळी. 60 वर्षीय महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू. पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये एकाच दिवशी दोघांचा मृत्यू. इचलकरंजीत 1 वर्षाच्या मुलीला ठार मारण्याची धमकी देत विवाहितेवर लैंगिक अत्याचार, बाप लेकावर गुन्हा दाखल.